लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या तरीही सरकारने सगळे सोयऱ्याच्या कायद्याबाबत अजूनही अंमलबजावणी केली नाही। मराठा समाजाने सरकारला विनंती केली होती की सगळे सोयऱ्याच्या कायद्याबाबत अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत इलेक्शनच्या तारखा जाहीर करू नका। मात्र सरकारने याकडे दुर्लक्ष केले। मात्र सरकारने ज्याप्रमाणे आमच्यावरती डाव टाकलाय तसाच डाव आता आम्ही देखील इलेक्शनमध्ये टाकू असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी न्यूज अनकट सोबत बोलताना सरकारला दिला आहे। मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील मागील बरेच दिवसापासून महाराष्ट्राचे दौरे करत आहेत। एकंदरीत त्यांच्या दौऱ्यामध्ये जे संवाद चालू आहे मराठा समाजासोबत, जे काही सगळे स्वराज्य कायदा आहे त्या कायद्याची अंमलबजावणी होताना आपल्याला कुठे दिसत नाही। सरकारने मात्र एक प्रकारे त्यांच्यासोबत धोकाधडी केल्याचा भावना व्यक्त होत आहेत। आज माझ्यासोबत मनोज जरांगे पाटील आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की सगळे स्वराज्य कायद्याबद्दल अजूनही सरकार त्यांना काही ठोस असा निर्णय घेत नाही। दादा, मला सांगा, सगळे स्वराज्याच्या बाबतीत तुम्ही जे लढा लढत आहेत अजूनही सरकार मात्र त्या निर्णयावर अजून येत नाही, काय भूमिका? आता ते त्यांचा मराठा समाजाविषयी असणाऱ्या द्वेष समोर येतो। त्यांनीच राजपत्रित अधिसूचना काढलेल्या असताना त्यांना द्यायचं नाही असं त्यांचं काही ठरून डाव असू शकतो, परंतु आम्ही ते मिळवणार आहेत। मराठा आणि कुणबी एकच आहे, हीच मूळ मागणी आहे आमची। आता मराठा आणि कुणबी एकच, यावरच आता मागणीवर ठाम राहणार आहे। दादा, आपण मुंबईला गेलो होतो त्यावेळेस देखील सरकारने असं जाहीर केलं की तुमच्या मागण्या मान्य झालेल्या आहेत। ह्या सगळ्या गोष्टी होत असताना मात्र कुठेतरी तुमचा जो आदेश आहे तो धूळफेक केली असं तुम्हाला वाटतं की नाही? मागण्या मान्य करणं आणि अंमलबजावणी करणं यात खूप फरक आहे ना। मागण्या तर तुम्ही 70 वर्षापासून मागण्या मान्यच करताय सगळ्यांच्या, अंमलबजावण्या कधी करायच्या? ते लोकांच्या फायद्याला कधी होणार आहे? फायद्याचं झालं पाहिजे। बघूयात काय होतं आहे, बघू। आता 24ला तर बैठक लावलीच आम्ही अंतरवालीला, बघूयात आता मराठ्यांची शक्ती किती। तुम्ही वारंवार समाजासाठी आपलं घरदार सोडून लढा लढत आहे, मात्र सरकार कुठंही त्याची तुमची दखल घेत नाही असं कुठंतरी जाणवत आहे। गेल 24ला मराठ्यांची शक्ती काय असते कळलं त्यांना। मराठीसुद्धा तयारी लागले, संघर्ष करायची आमचीसुद्धा तयारी सगळ्या बाजूनं कायदेशीर, पण आता आम्ही लढायला तयार आहेत। एकीकडे 10% आरक्षण आहे ते दिलेलं आहे आणि मुख्यमंत्री म्हणतात की मी जे शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं होतं की मी ते आरक्षण देणार आहे, आरक्षण दिलं आहे, परंतु दादा तुमचा ह्या आरक्षणाला विरोध आहे, नेमकं काय प्रॉब्लेम? 10% ते टिकणारच नाही, घेऊन काय करायचं? 50%च्या आत द्यायला पाहिजे होतं ते, कारण मराठा समाज जर मागास सिद्ध झाला आहे तर आरक्षण देणं गरजेचं होतं। त्यांनी ते 50%च्या आतमध्ये आता वेगळं दिलं, त्यामुळे ते टिकणार नाही। आमच्या मागणीवर आम्ही ठाम येतात। मराठा आणि कुणबी एकच आहे, तुम्हाला पुरावे पाहिजे होते ते मिळालेले, कायदा पारित करण्यासाठी आधार लागतो तो मिळालेला। मराठा कुणबी एकच आहे, तो आता त्यांनी कायदा पारित करायचा। तुम्ही असे म्हणले होते की निवडणुका जाहीर होण्याच्या पहिले आमचा जो काही सगळ्या स्वराज्याचा कायदा आहे त्याची अंमलबजावणी करा आणि हे इलेक्शन थोडं पुढं टाकलं, परंतु ह्या कोणत्याही गोष्टीत दखल न घेता त्यांनी आता इलेक्शनच्या तारखा देखील जाहीर झालेल्या आहेत। त्यामुळं आता मराठा समाज किंवा तुमची वैयक्तिक भूमिका काय राहील? त्यांनी त्यांचा डाव टाकला ना मराठ्यांना फसवण्याचा, हो हो म्हणले आणि डाव टाकला फसवण्याचा, आता मराठ्यांचा प्रतिडाव पडलच। चल, धन्यवाद। हे होते मनोज जरांगे पाटील। त्यांनी आता येणाऱ्या इलेक्शनमध्ये जे काही डाव सरकारने टाकला आहे त्याचा प्रतिडाव देखील आता मराठा समाजातर्फे टाकण्यात येईल अशी भावना त्यांनी व्यक्त केली। मी संजय, अनकट न्यूज, छत्रपती संभाजीनगर।